नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी सरकारने एक नवीन जी आर आणला आहे। त्यामध्ये सर्व शासकीय कागदपत्रे तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला तसेच ऑनलाईन सर्व अर्ज भरून तसेच त्याची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये मिळणार आहे। त्याविषयीचा नवीन जी आर आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी जी आर बघू शकता। आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र यामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाईन लोकसेवांकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे आणि सेवा पुरवणे याबाबत दिशानिर्देशक असा हा जी आर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी 28 जानेवारी 2025 रोजी काढलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय काय आहे, त्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया। उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मार्फत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या सेवांसह इतर विविध प्रशासकीय विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाईन लोकसेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यास आणि लोकसेवांकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यास याद्वारे शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तसेच या सेवा सदर केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याकरिता सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पुढील प्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहे। मित्रांनो, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अखत्यारीतील ग्रामपंचायतींना आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्ह्याच्या NIC केंद्राकडून ग्रामपंचायतीच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्र यूजर ID प्राप्त करून घ्यावे। त्याचप्रमाणे आपले सरकार पोर्टलवरून देण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवांकरिता MHA-IT महामंडळाकडून ग्रामपंचायतीच्या नावाने तेथील आपले सरकार सेवा केंद्रकरिता यूजर ID प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उक्त महामंडळांकडे प्रस्ताव पाठवून सेवा केंद्रनिहाय यूजर ID प्राप्त करून घ्यावे। योग्य ती सुरक्षितता MHA-IT महामंडळाने ऑनलाईन अर्जाचे शुल्क स्वीकारण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र यांना तात्काळ वॉलेट सुविधा उपलब्ध करून द्यावी। शासनाच्या सर्व विभागांनी आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सर्व अधिसूचित केलेल्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची व अनुदेय दाखल्यांची संगणकीय प्रत देण्याची कार्यवाही सर्व ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती अस्तित्वात असलेल्या आपले सरकार कक्षामार्फत करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आता सर्व शेतकरी बांधव तसेच इतर सर्व लाभार्थ्यांचे जे काही अर्ज असतील ते या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे। ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरून दिले जाणार आहे। सर्व काही कामे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे गावातच तुमच्या केले जाणार आहे। सर्व संबंधित अधिकारी व सक्षम प्राधिकारी यांनी या आदेशानुसार सत्वर कार्यवाही करून त्याचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा। सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी उपरोक्त सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करावी। अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण जी आर आहे। मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी आता सर्व काही कागदपत्रे आपल्याला कुठे बाहेर न जाता ग्रामपंचायतीमध्ये मिळणार आहे। ऑनलाईन सर्व कामे करून मिळणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा जी आर आहे। आपल्याला जर बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकता किंवा अपलोड करू शकता, डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे महत्त्वाचे असा जी आर होता। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।